खूप दिवसापासून घेवर बनवायची इच्छा होती. आयुष्यात कधीच खाल्ला नव्हता. खूप रील्स बघत होते, खूप व्हिडिओ बघत होते. अरे हा कसा लागत असेल. तर शेवटी मनावर घेतलं की चला घेवर बनवूया. तर 1 कप मैदा घेतला, तो छान चाळून घेतला. 3 चमचे मी इथे साजूक तूप घेते. प्रमाण एकदम व्यवस्थित घ्या. 3 चमचेच घ्या, कारण 4 चमचे घ्याल तर तुमचे घेवर विरघळतील तेलामध्ये. तर त्यामुळे प्रमाण एकदम व्यवस्थित घ्या. 3 चमचे तेल घेऊन छान मोठा बर्फाचा गोळा मी आदल्या दिवशी सेट केला होता, तो घेऊन मी ते फेटत होती. आणि तोपर्यंत फेटायचे जोपर्यंत तो छान असा लोण्यासारखा मऊसूत होत नाही, पांढरा शुभ्र होत नाही, तोपर्यंत ते फेटायचे. इथे बघा मी तर फेटून दाखवते तुम्हाला. तर इथे माझा छान लोण्याचा गोळा झाला होता. तर आपण जे 1 कप मैदा घेतला होता तो छान मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित. थोडी पूर्वतयारी करा. दूध, पाणी, बर्फ सेट करायला ठेवा आदल्या दिवशी, म्हणजे तुम्हाला दुसऱ्या दिवशी लगेचच घेवर बनवायला घेऊ शकता. तर इथे मी थोडंसं दूध आणि थोडं पाणी टाकून ते छान फेटून घेतलं. अजिबात गुठळ्या नाही व्हायला पाहिजेत. फेटून घ्या मस्त. जास्त पण फेटू नका. फेटाल जास्त तर तूप आणि मैदा बाजूला होईल आणि तुमचे घेवर अजिबात व्यवस्थित येणार नाहीत, तर ते तुटून जातील. तर छान फेटा. खूप गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत. तर इथे मला थोड्याशा गुठळ्या वाटत होत्या म्हणून ते मी चाळून घेतलं. तर जे सगळ्या गुठळ्या होत्या ते मी सगळ्या अशा चाळून फोडून घेतल्या. तर छान माझं पीठ तयार झालं होतं. असे थेंब थेंब पडलं पाहिजे, असं तुमचं पीठ तयार व्हायला पाहिजे. तर इथे बघा माझं पीठ तयार होतं. एक भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये बर्फ ठेवला आणि त्याच्यामध्ये जे पीठ आपण बनवलं होतं घेवरचं ते ठेवलं, कारण टेम्परेचर थंड पाहिजे त्याला, ते मेंटेन होण्यासाठी बर्फ ठेवला. अर्ध्यापेक्षा जास्त तेल पातेल्यामध्ये घेतलं, ते गरम होऊ दिलं आणि छान थेंब थेंब टाकायचं. जे बबल्स जोपर्यंत शांत होत नाहीत तोपर्यंत दुसरा थेंब टाकायचा नाही. तर अशा पद्धतीने मी घेवर बनवून घेतला आहे. जे पीठ असतं ते वरतून आणि मध्यभागी टाका, म्हणजे छान जाळी येईल. तुमचे घेवर बुडाला बसणार नाहीत. छान ते सुटून जातील ऑटोमॅटिकली. तुम्हाला सोडवायची पण गरज नाही, एवढे छान आणि खुसखुशीत होतात. तर इथे मी 1 नाही, 2 नाही, 3 घेवर तुम्हाला बनवून दाखवलेत. तर जोपर्यंत ते बबल शांत होत नाही तोपर्यंत दुसरं मैदा नाही टाकायचं वरतून पीठ. आणि नवल म्हणजे ना, माझा एकही घेवर तुटला नाही, फुटला नाही, विरघळला नाही, काहीच नाही झालं. मी पहिल्यांदा बनवत होते आयुष्यामध्ये. एकदम परफेक्ट प्रमाण आहे हे. तर नक्की ट्राय करून बघा. तर इथे मी बनवून घेते माझा 3रा घेवर पण. तर माझे एका कपामध्ये 6 घेवर तयार झाले होते, मीडियम साईजचे. थोडे पेशन्स ठेवा. पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि इथे बघा माझे सगळे घेवर तयार झाले होते. तर इथे मी रबडी बनवायला घेते. तर 1 लिटर फुल फॅट मी दूध घेतलं आणि ते छान उकळून दिलं. आणि उकळी आली की ह्या वाटीमध्ये मी ते काढून घेतलं. याच्यामध्ये मी दूध पावडर मिक्स करून ते दुधामध्ये मिक्स करणार आहे. त्याच्याने आपलं जे दूध आहे लवकर आटेल आणि आपली रबडी तयार होईल. तर इथे मी रबडी तयार झाली माझी. केसरचे थोडे धागे, साखर, चवीपुरती आपली साखर टाका आणि ते छान उकळू द्या. तर तिकडे ते आटत होतं दूध, तोपर्यंत मी इकडं पाक तयार करून घेतला. 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घेऊन छान 1 तार नाही येऊ द्यायची आपल्याला, 1 तारेपेक्षा कमी असा पाक तयार करून घ्यायचे. इथे माझी रबडी तयार होते. साखर टाकलं चवीपुरतं. तर माझी रबडी तयार आहे आणि ते घेवर पण तयार होते. तर चला मी घेवर तयार करते.
तो आपण बनवलेला पाक होता तो सगळीकडे स्प्रेड करून घेते. छान सगळीकडे स्प्रेड करून घेतला आणि जे आपण रबडी बनवली होती ते पण सगळीकडे लावून घेतली. तर इथे बघा छान असं सजवून घ्या. काजू, पिस्ता, केसरचे धागे, हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही टाका. इथे थोडं कलरफुल छान वाटतं ना. तर मी गुलाबाच्या पाकळ्या पण टाकल्या होत्या. तर खूप छान दिसत होतं ते दिसायला. अगदी असं वाटत होतं की ते मी हलवाईच्या दुकानातनं आणले आणि चवीला तर अप्रतिम झाले होते. तर मी दुसऱ्या दिवशी बनवून माझ्या सासरी घेऊन गेले होते आणि एवढं कौतुक झालं, वाटलंच नव्हतं पहिल्यांदा बनवलेल्या माझ्या या घेवरला एवढं कौतुक मिळेल. तर नक्की ट्राय करून बघा. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो बाय.